नमस्कार, मी सिद्धेश्वर शिंदे आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आज 27 जुलै 2025 आज सायंकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीत येणाऱ्या विसर्गामध्ये किती वाढ झाली आहे, त्याचबरोबर उजनीतून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये किती वाढ झाली आहे, नीरा खोऱ्यातील धरणाची काय स्थिती आहे, नीरा नदीमध्ये किती पाणी येतंय आणि टोटली विसर्ग किती तयार झाला आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। आज सायंकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 496.700 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 115.70 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 52.04 TMC। तर टक्केवारी बघितली तर सकाळपेक्षा जवळपास 1% उजनी धरण वाढलेलं आहे। 97.13% उजनी धरण झालेलं आहे। तर सध्याला दौंडमधून येणारा विसर्ग सकाळी होता 34,233, त्यामध्ये जवळपास 7,000ची वाढ होऊन 7,500 क्युसेकची वाढ होऊन तो आता सध्याला 41,688 क्युसेकचा विसर्ग दौंडमधून उजनीत येतोय। तर बंडगार्डनच्या विसर्गामध्ये कमालीची वाढ झालेली आहे। सध्याला 25,218 क्युसेकचा विसर्ग दौंडच्या दिशेने बंडगार्डनमधून येतोय। तर वीर धरणातून नीरा नदीमध्ये येणाऱ्या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। सकाळी 13,527 असणारा क्युसेक असणारा विसर्ग आता 23,735 एवढा झालेला आहे। म्हणजेच उजनीतून भीमा नदीमध्ये सकाळी जवळपास 35,000 क्युसेकचा विसर्ग होता, तो परत 40,000 करण्यात आला, परत 45 करण्यात आला आणि आज सायंकाळी तो 50,000 क्युसेकचा विसर्ग उजनीतून भीमा नदीमध्ये सोडण्यात येतोय आणि पॉवर हाऊसमधून 16 क्युसेक असा 51,600 क्युसेकचा विसर्ग उजनीतून भीमा नदीमध्ये सोडण्यात येतोय आणि नीरा नदीमधून येणारा विसर्ग हा जवळपास 24,000 क्युसेकचा विसर्ग हा 51 आणि हे 24 जर धरलं जवळजवळ 75,000 क्युसेकचा विसर्ग 75-76,000 क्युसेकचा विसर्ग सध्याला दोन्ही नदीच्या पात्रातून भीमा नदीमध्ये नीरा नरसिंगपूर येथे मिसळत आहे। सकाळपर्यंत त्या पाण्यामध्ये पुढील भागामध्ये वाढ झालेली दिसणार आहे। तर नीरा खोऱ्यातील जी धरणं आहे त्या धरणातून ही चारही धरणातून विसर्ग सध्याला चालू आहे। त्यामध्ये गुंजवणीमधून 1,580, नीरा देवधरमधून 4,030, भाटघरमधून 4,000, वीरमधून 23,735 असा 33,445 क्युसेकचा विसर्ग नीरा नदीच्या पात्रामध्ये सोडला जातोय। परंतु मेन विसर्ग हा वीरचा विसर्ग धरला जातो, कारण शेवटच्या टोकाला वीर हे धरण असल्यामुळं वीरचा विसर्ग डायरेक्ट नीरा नदीमध्ये येत असल्यामुळे तोच विसर्ग आपण कायम धरतो। तर उजनी धरणाच्या वरील असणारी धरणं आहेत 19 धरणं, त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सध्याला पडतोय, त्यामुळं त्या धरणातून जवळपास 19 धरणापैकी 12 धरणातून 69,460 क्युसेकचा विसर्ग भीमा नदीच्या दिशेने उजनी धरणाच्या दिशेनं येतोय। तो कदाचित सकाळपर्यंत त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। म्हणजेच दौंड आणि बंडगार्डन या ठिकाणच्या विसर्गामध्ये सकाळपर्यंत आणखी वाढ झालेली दिसेल। पर्यायाने कदाचित रात्रीत उजनीतून भीमा नदी सोडणाऱ्या विसर्गामध्ये वाढ होऊ शकते, कारण सकाळपासून आतापर्यंत 7,000 जरी वाढला असला तर वरच्या धरणाचा विसर्ग पाहता बंडगार्डनचा विसर्ग पाहता दौंडमध्ये विसर्ग वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे उजनीतून भीमा नदीमध्ये रात्रीत पाणी वाढू शकतं। तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे, धन्यवाद।